सरांनी आज ज्यावेळेस मी सरांकडे आलो त्यावेळेस माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते किंवा माईकच्या समोर कसं जायचं त्याबद्दल सुद्धा हात थरथरायचे. पण आज सरांनी आम्हाला एवढं बळ दिलंय, आम्हाला म्हणण्यापेक्षा मी माझ्याबद्दलच सांगेल, तुम्हाला इतकं बळ दिलंय तुम्ही आज 4 लोकांमध्ये काय 40,000 लोकांमध्ये जाऊन सुद्धा त्यांना प्रबोधन करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. आणि आज मी ज्या क्षेत्रात काम करतो मित्रांनो, आज माझं जे विमा क्षेत्र आहे, विमा क्षेत्रामध्ये 2 प्रकारचं असतं, एक जनरल इन्शुरन्स असतो आणि एक लाईफ इन्शुरन्स क्षेत्र असतं. तर विमा क्षेत्रामध्ये जे जनरल इन्शुरन्स क्षेत्र आहे ते इतकं किचकट आहे मित्रांनो, आणि इतके प्रकारचे कस्टमर ग्राहक वर्ग इतकं डोके खाणारा असतो की बारीक बारीक उन्या काढतो, कुणी हे म्हण ते म्हण, आणि त्यावेळेस अक्षरशः मला कंटाळा यायचा. पण ज्या वेळेस मी सरांसोबत जोडला गेलो, सरांची माझी नाळ जोडली आणि सरांनी असं काही मला बदल करून दाखवला तर बाप, आता जे कस्टमर जास्त बोलणारे, जे जास्त ग्राहक वर्ग जास्त पाण्यात खोल शिरणारे होते, कारण नसताना प्रश्न विचारणारे, ते शांत बसतात. ते म्हणतात सर आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही सांगाल ते करू, आम्हाला फक्त भविष्यामध्ये काय अडीअडचण झालं तर आम्हाला एवढं माहिती आहे का सर तुम्ही आमच्या पाठीशी आहात. पण त्यांना ते माहिती नाही का ज्या कस्टमर लोक, जे ग्राहक लोक मला म्हणतात की मी तुमच्या पाठीशी, पण मला तुमच्या पाठीशी घडवणारा जो व्यक्ती आहे तो कंसे पाटील सर जे आहे आमचे, ती अदृश्य शक्ती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या गोष्टीवर न जाणता मी कंसे पाटील सरांबद्दल एवढंच सांगतो, आज ते महाराज आहेत आणि ते प्रबोधन जरी करतात, पण आज ते प्रबोधन करता करता लोकांना जी 64 कलांपैकी 6 कला असते, वक्तृत्व कला, ती शिकवत असताना, ती देत असताना आज त्यांनी इतके महान महान व्यक्ती घडवलेल्या आहेत. आज त्यांच्याकडून जे शिकून गेलेले आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी वक्तृत्व कलेचं शिक्षण घेतलं. भले आज ते खासदार असतील, पण त्यांना काय होतं, बोलायचं ज्ञान नव्हतं, वक्तृत्व कलेचे समोरच्यावर प्रभाव कसा पाडायचा आत्मविश्वास नव्हता. भले पैसा अडका त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात असेल, पण जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान देणारे फक्त एकमेव व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे कंसे पाटील सर. आणि त्या कंसे पाटील सरांकडनं त्यांनी वक्तृत्व कलेचं ज्ञान घेतलं आणि आज ते खासदार, आमदार, काही सदस्य जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अध्यक्ष आहेत. आणि मित्रांनो, काल परवाचाच अनुभव सांगतो तुम्हाला. आपल्याच क्लासचे एक विद्यार्थी जे नाशिक कोर्टामध्ये वकील आहेत, पण वकिली क्षेत्रात काम करत असताना ते पाहिजे तसा प्रभाव पाडू शकत नव्हते आणि पाडत नव्हते. आणि मग त्यांना थोडंसं अवघडल्यासारखं वाटायचं, कारण मी वकील असून माझा फायदा काय, मी नुसतं वकील कोर्टामध्ये जाऊन चक्र मारू का आणि लोकांचे प्रश्न ऐकून घेऊ का, मी त्यांचे प्रश्न कधी सोडवणार. पण ज्या वेळेस त्यांचा अनुभव मी ऐकला, म्हणजे सर मी 8-10 दिवसापूर्वीच